फर्स्ट लेसन जो होता तो होता आपल्या मेजरमेंट ऑफ मॅटर बद्दल. एखाद्या मॅटरला त्याच्या मायन्यूट लेवलला जाऊन जेव्हा आपण मेजर करतो तेव्हा आपण त्याच्या म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चरचा विचार करतो. त्याच्यामध्ये असलेल्या क्वांटिटीजची मेजरमेंट आपण बघितली, ॲटॉमिक रेडियस बघितलं, मोलार मास बघितलं, न्यूक्लियॉन्स म्हणजे काय, न्यूक्लियस स्ट्रक्चर जे आहे ते आपण पुन्हा रिवाइज केलं आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जे एका मायन्यूट लेवलच्या मेजरमेंटमध्ये गरजेचं होतं. आता पुढचा लेसन जो आहे आपला तो आहे त्याच्या सेकंड स्टेप बद्दलचा. ह्याचाही पहिला भाग आपला 8वीत ऑलरेडी झालेला होता, जो आहे आपला ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट्स. हे काय आहेत? आपल्या आजूबाजूला असलेल्या कोणत्याही वस्तूंचं केमिकल नेचर जर आपण बघितलं तर त्याला आपण 3 बेसिक क्रायटेरियामध्ये किंवा 3 बेसिक ग्रुप्समध्ये डिवाइड करू शकतो. ऍसिड्स, बेसेस आणि सॉल्ट. ऍसिड्स म्हणजे काय असतात? ऍसिड्स अशा वस्तू असतात ज्या की आपल्याला चवीला आंबट किंवा अशा करोजिव्ह म्हणजे जिथे पडतील तिथे क्षरण करतील, त्या वस्तूला डॅमेज करतील अशा पद्धतीचे असतात. मग बेसेस काय असतात? बेसेस सुद्धा क्षरणकारी असतात. ज्या वस्तूवर पडतात त्याच्या पृष्ठभागाला ते खरबडून काढू शकतात. पण बेसेस हे आंबट नसतात, चवीला तुरट, कडवट असे असतात. बेसेसचा आणखी एक गुणधर्म असा आहे की ते शक्यतो केव्हाही आपण बघू तेव्हा बऱ्याचशा उदाहरणांमध्ये फेस बनवण्याची प्रॉपर्टी त्यांच्यामध्ये असते. उदाहरणार्थ आपण जे साबण वापरतो, जे शॅम्पू वापरतो, हँडवॉश वापरतो, अशा अनेक ठिकाणी आपण जेव्हा त्याला पाण्याबरोबर मिक्स करतो तेव्हा त्याचा फेस होतो आणि ही बेसिक प्रॉपर्टी आहे. सॉल्ट्स हे जगातले असे लोक असतात ज्यांना ऍसिड आहेत न बेस आहेत. त्यांना आनंदही होत नाही, त्यांना दुःखही होत नाही, ते निर्विकार असतात. सॉल्ट्स मध्ये ऍसिड आणि बेस या दोघांच्या आयन्सचं मिक्सचर होतं. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आयन्स एकत्र येऊन एक असं मिक्सचर बनतं जे न्यूट्रल असतं. म्हणून सॉल्ट्स हे ऍसिडिकही नाही आणि हे बेसिकही नाही. आता एखादी गोष्ट ऍसिडिक आहे का बेसिक आहे का सॉल्ट आहे ही आपण कशी चेक करायची? आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की आपल्याकडे पीएच स्केल नावाची एक गोष्ट असते. म्हणजे आपण एखाद्या वस्तूचा पीएच किती, पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन म्हणजे काय, पीएच किती हे चेक करतो. तेव्हा त्याच्यामध्ये 0 to 14 अशी एक रेंज आहे आपल्याकडे. बरोबर, 0 to 7 पर्यंतचे सगळे ऍसिड, 7 इज न्यूट्रल, 7 to 14 इज बेसिक, असं हे ऑलरेडी आपल्याला तंत्र माहिती आहे. हाच सगळा अभ्यास आणि त्याचा आणखीन डिटेल अभ्यास या धड्यामध्ये आपण करणार आहे, जो आहे आपला लेसन ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. आधी पीपीटी शेअर करते, एक एक मुद्दा आपण डिस्कस करूया आणि मग आपण आपल्या टेक्स्टबुक कडे पण एकदा बघू की याच्यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. सी, लेट अस स्टार्ट. द लेसन इज लेसन नंबर 5, ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट्स. आणि सी, दिस इज ऍसिड्स, बेसेस अँड सॉल्ट. हा आपल्या धड्यातला जसा फर्स्ट पेज आहे त्याचा लेसनचा तो आहे. पण आपण आधी पीपीटी मध्ये हे सगळं बघू, कारण याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचे पॉइंटर्स आपल्याकडे असतात. सगळा लेसन आपल्याला याच्यात आज आरामात समजून जातो. सी, कॉमन हाऊसहोल्ड ऍसिड्स अँड बेसेस, जे आपण मगाशी बोललो की आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीचं केमिकल नेचर तुम्ही जर बघितलं तर ते एक तर ऍसिडिक किंवा बेसिक किंवा न्यूट्रल ह्या 3 कॅटेगरीमध्ये कुठेतरी येणार. सगळ्या आंबट पदार्थांना जसं आपण मगाशी म्हणालो ते ऍसिडिक असतात. दुधामध्ये लॅक्टोज नावाची शुगर असते, ती जेव्हा कन्वर्ट होते तेव्हा लॅक्टिक ऍसिड बनतं आणि म्हणून तर आपलं दही हे आंबट असतं. आंबट पदार्थांमध्ये ऍसिडिटी असते. तर ऍसिडिक सगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला आपल्या खाण्यापिण्यातल्या ज्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या ऍसिड्स असतात, आंबट असतात. उदाहरणार्थ काय दिलंय, लेमन ज्यूस, नंतर आपली चिंच किंवा अशा आंबट लोणच्याच्या बरण्या ज्याच्यामधले आंबट पदार्थ लिंबासारखे, हे सगळे कोण आहेत, ऍसिडिक पदार्थ आहेत. मग बेसिक गोष्टींमध्ये काय असतं, आपण मगाशीच बोललो, बेकिंग सोडा असेल किंवा क्लिनिंग एजंट्स असतील ज्याच्यामध्ये फेस होतो, असे सगळे बेसेस असतात. आता आयनिक कंपाऊंड म्हणजे काय? आयनिक कंपाऊंड हा असा कंपाऊंड असतो ज्याच्यामध्ये आयन्स एकत्र आलेले असतात. आयन्स काय, ऍटम्स असतात का? ते नाही. ऍटम्स हे इंडिपेंडेंटली प्रेझेंट इन द नेचर असे असतात. निसर्गामध्ये ऍटम्स हे त्यांच्या मूळ रूपामध्ये असतात. बट ऑल ऍटम्स आर नॉट स्टेबल बिकॉज प्रत्येक ऍटमला त्यांच्या आयुष्यामध्ये एक स्टेबिलिटी पाहिजे. उदाहरणार्थ, जर मी एक ऍटम घेतला, सोडियम एलिमेंटचा एक ऍटम, तर सोडियमचं आता जर आपण एक चित्र काढून ही गोष्ट समजूया.
म्हणजे तुम्हाला समजेल की ॲटम्स आणि आयन्स यातला फरक काय. तर आपण एक ॲटम घेऊया लिथियमचा, जो सोपा पडेल आपल्याला. सोडियम नको, कारण की त्याच्यामध्ये परत एक शेल वाढेल, मग परत इलेक्ट्रॉन वाढवत बसायला लागेल आपल्याला. न्यूक्लियस, फर्स्ट शेल आणि सेकंड शेल, हे आपण काढलं आता लिथियमचं स्ट्रक्चर. आता बघा, ही झाली आतली न्यूक्लियस. न्यूक्लियसला कलर करून टाकू. लेट अस मेक अवर न्यूक्लियस ऑरेंज इन कलर. न्यूक्लियस आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, आपल्या इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर मध्ये आपण ऑलरेडी बघितलंय. सेंट्रली प्लेस देअर इज न्यूक्लियस. फर्स्ट शेल मध्ये, के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. आता हा आहे आपला लिथियम नावाचा एक एलिमेंट. लिथियम इज रिप्रेझेंटेड बाय Li. इट्स सिम्बॉल इज Li. इलेक्ट्रॉनिक configuration will be 2-1. का बरं? Atomic number is 3. First shell has 2 electrons. Second shell will have 1 electron. 2 K shell मध्ये आले. We will name the shells also. K, L. L shell मध्ये आता आला 1 electron. I'll draw it here separate. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे, 2 त्याच्याकडे आहेत. इथपर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही. इट इज हॅपी विथ फर्स्ट शेल. बट सेकंड शेलची कॅपॅसिटी आहे 8. आपल्याला माहितीये, ह्याला म्हणतात ऑक्टेट रूल. एव्हरी ॲटम ट्राईज टू कम्प्लीट इट्स ड्युप्लेट ऑर ऑक्टेट. ऑक्टेट मध्ये व्हॅलेन्स शेलमध्ये म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन यायला पाहिजे, हा रूल आहे. पण ते शक्य नसेल. आता लिथियमला 8 इलेक्ट्रॉन आणणं शक्य आहे का? नाही. समजा त्याने हा इलेक्ट्रॉन घालवला. व्हॉट आय एम नाउ डुईंग इट, ह्या इलेक्ट्रॉनला आता मी क्रॉस केलं, म्हणजे हा इलेक्ट्रॉन त्याने देऊन टाकला कोणाला तरी. सो इट इज नॉट देअर इन दी ॲटम नाव. दिलेला आहे हा इलेक्ट्रॉन, गायब झालाय. आता लिथियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन झाले, त्याच्या इनर शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आणि आउटर मोस्ट शेल ही त्याची आता वेकंट आहे. आता ह्याचा ड्युप्लेट म्हणजे 2 इलेक्ट्रॉनची कंडिशन सॅटिस्फाय झाली, म्हणून आता हा झाला स्टेबल. पण आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. वी ऑलरेडी नो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स, बरोबर. लिथियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. म्हणजे त्याच्या न्यूक्लियस मध्ये आहेत 3 प्रोटॉन, कारण नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स. ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता आणि 3 न्यूट्रॉन्स पण. न्यूट्रॉन्स हॅव नो चार्ज बट दे हॅव गॉट द मास. ठीक आहे. आता ह्याच्या न्यूक्लियस मध्ये आहेत 3 प्रोटॉन, जे आहेत 3p+, कारण प्रोटॉन्स आर पॉझिटिव्ह, अँड 3 न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्सला काही प्रॉब्लेम नाहीये, ते आहेत तसेच राहणार. आता जेव्हा इथला एक इलेक्ट्रॉन गेला तर काय झालं, इलेक्ट्रॉनची संख्या झाली 2. बघा, इथे 3 होते, आता झाली 2 आणि 0. केस 2 बघतोय आपण. आता 3 इलेक्ट्रॉन होते, 3 प्रोटॉन होते. आता इलेक्ट्रॉन किती झाले, 2 इलेक्ट्रॉन. पण प्रोटॉन मध्ये काही बदल झाला का? न्यूक्लियस इज सेम, सो इट हॅज 3 प्रोटॉन्स. म्हणजे आता जरा कॅल्क्युलेट करूया. 3p+ - 2e- किती झाले, 1+. सिंपल. मी काय केलं, 3 मधनं 2 वजा केले, 1 आला. पण कशातनं काय वजा केलं, पॉझिटिव्ह जास्त आहेत, निगेटिव्ह कमी आहेत, म्हणजे 3p मधनं 2e- केले. आपण प्रोटॉन मधनं इलेक्ट्रॉन मायनस करत नाहीये, आपण चार्जेस मायनस करतो. 3 पॉझिटिव्ह चार्जेस वजा 2 निगेटिव्ह चार्जेस, तर किती उरला, 1 पॉझिटिव्ह चार्ज उरला. म्हणजेच काय, आता लिथियमचा ॲटम नाहीये, तो झालाय आयन. इथपर्यंत जेव्हा इलेक्ट्रॉन होते तेव्हा इट वॉज अन ॲटम. ॲटम मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आर इक्वल टू नंबर ऑफ प्रोटॉन्स, बरोबर. पण ह्या ॲटम मधनं इलेक्ट्रॉन गेला तेव्हा काय झालं, तो आयन. समजलं. आणि लिथियमचा आयन आहे पॉझिटिव्हली चार्ज्ड आयन. आता मी इथे लिहिणाऱ्याला Li,
2 इलेक्ट्रॉन प्लस चार्ज Li प्लस. करेक्ट? बरोबर. ऍटमचा झाला आयन कारण की त्याने स्वतःची आयडेंटिटी बदलली. आयडेंटिटी बदलली म्हणजे काय केलं? नॅचरली ऑकरिंग लिथियम हॅज 3 इलेक्ट्रॉन्स. त्या 3 मधनं एक घालवला की त्याचं ऍटलिस्ट ड्युप्लेट कम्प्लीट होतं, इट इज स्टेबल. म्हणजेच काय होतं? लिथियमचा होतो लिथियम प्लस. वेन इट गिव्स इलेक्ट्रॉन इट इज स्टेबल compared to the initial state, but now it is not an atom, it has changed itself to an ion. म्हणजेच atoms and ions are two different things. Atoms ions नसतात. atoms इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतात. ions पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. निगेटिव्हचं आपण एक एक्झाम्पल बघू, मग आपल्याला खूपच चांगलं समजेल की आयन्स कसे बनतात. आता आपण एक एक्झाम्पल घेऊया क्लोरीनचं. Chlorine is 17. So the electronic configuration of chlorine will be 2, 8 and 7. Atomic number is 17. So electronic configuration will be 2, 8, 7. आता मी काढते त्याचा atom. This is the nucleus. Then I will draw the first shell, K shell. L shell. M shell. मगासारखं let us paint its nucleus with yellow. कारण हा दुसरा आहे म्हणून ह्याला येलो. आता आपण काढू त्याचे इलेक्ट्रॉन्स. मग सर के शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. 2 डन. मग 8 आहेत. सेकंड शेल एल शेल हॅज 8 इलेक्ट्रॉन्स. 1 2 3 4 5 6 7 8. हे झालं. 2 झालं, 8 झालं. आता थर्ड इज 7. 7 बघा. 1 2 3 4 5 6 आणि 7. क्लोरीनच्या बाबतीत प्रॉब्लेम असा आहे, क्लोरीन हॅज 7 इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलेन्स शेल टू कम्प्लीट ऑक्टेट. ऑक्टेट म्हणजे 8 पाहिजे किंवा ड्युप्लेट होता. लिथियमच्या बाबतीत तो 2 होता. क्लोरीनच्या बाबतीमध्ये हा 8 आहे. कारण की हा मोठा आयटम आहे. याच्या व्हॅलेन्स शेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स यायला पाहिजे आणि 7 आहेत. आता हा काय करतो, असे जे काही कॅटन्स असतात म्हणजे जे काही मेटल्स असतात जे इलेक्ट्रॉन देऊन टाकतात, तिकडचा कोणता तरी एखादा इलेक्ट्रॉन घेतो. आता मी हा दाखवते लाल कलर. हा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनने घेतला दुसऱ्या कोणाचा तरी, तर आता क्लोरीन काय होईल? क्लोरीनचा आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बदलणार नाही, पण आता होईल क्लोरीन मायनस. कारण इथे होतील 2 8 आणि 8. टोटल नंबर ऑफ इथे इलेक्ट्रॉन्स लिहिते मी, जे आहेत 18 इलेक्ट्रॉन्सचा काउंट आहे. आता पुन्हा काउंट करूया आपण याच्यात पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसं काढलं आपण. जसं आपण मगाशी म्हणालो की ॲटॉमिक नंबर टेल्स यू अबाउट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्स किती आहेत त्याच्यामध्ये? 17. आणि प्रोटॉन्स किती आहेत? 17च आहेत. हे कधीच आहे? केस 1 म्हणजे ॲटम असतानाच आहे. आणि न्यूट्रॉन पण आपण 17 लिहूया.
असतात त्याचे आयसोटोप, त्याच्यामध्ये वेगळा नंबर असतो, तो आता आपण कन्फ्युजिंग नको म्हणून नको घेऊया. हे झालं हे ऍटम. आयन असताना काय झालं, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स हॅज इन्क्रीज बाय 1. तर आता इलेक्ट्रॉनची संख्या झाली 18. प्रोटॉन किती आहेत पण 17च. न्यूक्लियस मध्ये काहीही बदल झालेला नाही. सो प्रोटॉन्स आर 17 आणि न्यूट्रॉन्स दे आर ॲज दे नंबर विल बी सेम, दे आर ॲज इट इज. मग आता टोटल केलं म्हणजे मायनस केलं आपण त्याचं, टोटल इन जनरल कॅल्क्युलेट केलं त्याचा सबट्रॅक्ट करून. तर काय झाला 18E मायनस प्लस 17P मायनस, किंवा या दोघांना सबट्रॅक्ट करा तर काय मिळेल आपल्याला 1E, म्हणजे एक इलेक्ट्रॉन जास्त. म्हणजेच काय झालं, क्लोरीन वरती एक निगेटिव्ह चार्ज, एक का इथे एक आहे म्हणून ई जास्त म्हणजे इलेक्ट्रॉन जास्त. इथे काय होतं पी जास्त होता बघा, 1P प्लस, बरोबर. म्हणजे प्रोटॉन जास्त म्हणजे इलेक्ट्रॉन कमी म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, बरोबर ना. आवाज. आता आपण बघितलं की कॅटायन्स आणि अनायन्स कसे बनतात. म्हणजेच काय झालं, आयन्स कसे बनतात हे पाहिलं, तर त्यांची नावं समजणं बाकी आहे. जेव्हा म्हणजे हा काय झाला होता, क्लोरीनचा हा होता ऍटम, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन वाढला तर तो काय झाला आयन, ऍटमचा आयन. जेव्हा एखादा ऍटम पॉझिटिव्ह चार्ज मध्ये जातो, आता त्याला आपण आपल्या सोयी करता पॉझिटिव्ह धरू पहिल्या केसमध्ये. जेव्हा एखादा ऍटम हा पॉझिटिव्ह आयन बनतो तेव्हा तो असतो कॅटायन. कॅटायन या शब्दाचा अर्थ आहे पॉझिटिव्ह, कॅटायन. पण जेव्हा एखादा आयन हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या वाढते कम्पेअर्ड टू नंबर ऑफ प्रोटॉन्स, त्यावेळेला तो काय बनतो ऍनायन. ऍनायन्स आर निगेटिव्हली चार्ज्ड, ऍनायन. ठीक आहे. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याकडे आयन्स बनतात आणि हे आपल्याला माहितीये की आयन्स आर चार्ज्ड अँड पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह असे चार्जेस जेव्हा एकमेकांना फेस करतात किंवा एकमेकांच्या विसिनिटीमध्ये येतात तेव्हा देअर इज अट्रॅक्टिव्ह फोर्सेस, बरोबर. आणि त्यालाच आपण म्हणतो अट्रॅक्टिव्ह फोर्सेस ऑफ स्टॅटिक फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन. ते तेवढ्या पुरते त्या जागेपुरते असतात. सो हे जे अट्रॅक्शन आहे ते कारणीभूत असतं आयनिक बॉन्ड बनायला. आयन्स म्हणजे काय, ते कसे बनतात, ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज्ड पार्टिकल्स असतात. दे आर नॉट ॲटम्स. ॲटम्स चेंज टू आयन्स टू गेट द स्टेबिलिटी. आता ह्या क्लोरीनच्या इलेक्ट्रॉन घेण्यामुळे क्लोरीन एक्सेप्टेड 1 इलेक्ट्रॉन अँड दो इट हॅज चेंज्ड टू अन आयन अँड ॲनायन, तरी पण तो आता स्टेबल झाला कारण त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन आले. 8 आले म्हणजे त्याचं ऑक्टेट कम्प्लीट, म्हणजे तो स्टेबल. इट इज स्टेबल बट नॉट ॲज अन ॲटम बट ॲज अन आयन. आता अट्रॅक्ट होणारच कारण हा निगेटिव्ह आहे आणि दुसरा पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह लिथियम क्लोराईड हे जे आपण आता बघतोय ह्याच्यामध्ये काय बनलं आपल्याकडे, लिथियम प्लस आणि क्लोरीन मायनस लिथियम क्लोराईड. जसं सोडियम क्लोराईड आहे तसं लिथियम क्लोराईड पण Na प्लस Cl मायनस Li प्लस Cl मायनस असं अट्रॅक्टिव्ह फोर्सने एकमेकांना बॉन्ड करतात, त्याला आपण म्हणतो आयनिक बॉन्ड. ठीक आहे. हे होतं ही कन्सेप्ट, आयनिक कंपाऊंड कसे बनतात. सी, आता हे आपण जरा वाचू आणि समजून घेऊया. Ionic compounds are formed when a metal and a non-metal atom transfer electrons, creating a positively charged cation and a negatively charged anion. चित्रामध्ये आपण जे काही बोललो ते सगळंच्या सगळं तेच आहे जे इथे लिहिलं.
This electrostatic force of attraction between the oppositely charged ions is known as ionic bond. Ionic compounds have high melting and boiling points. They are crystalline solids at room temperature and are generally good electrical conductors when dissolved in water or molten. बघा, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे कॉमन सॉल्ट, मीठ जे आपण रोज खातो. त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे NaCl, Na plus Cl minus. Na is a metal, chlorine non-metal. Na म्हणजे सोडियम. Sodium when gets stability, okay, ठीक है. चलो, I was waiting for those kids to get settled. All right, but okay. So yes, the best example of ionic compounds is sodium chloride. That is common salt that we eat every day. It is made up of two ions, Na plus Cl minus. That Na plus is a metallic ion and Cl minus is a non-metallic ion. Na gives its extra electron because it has to complete its octet. Na atomic number is 11, so 2 8 to 1 is the electronic configuration. तो एक इलेक्ट्रॉन दिला की Na चा होतो Na प्लस, जसं मगाशी लिथियमचा लिथियम प्लस झाला सेम. तसंच आता त्याच सोडियम प्लसला असं आपण इथे चित्रामध्ये असा काढलाय ना, क्लोरीन Cl मायनस. या Cl मायनसला जेव्हा Na प्लस अटॅच होतो आयनिक अट्रॅक्शनमुळे, म्हणजे आयनिक डिफरन्समुळे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्लस मायनसचं अट्रॅक्शन, त्याच्यामुळे आपल्याला मिळतं NaCl, जे कॉमन सॉल्ट आहे, मीठ जे आपण खातो. बरोबर. आता ह्याच्यामध्ये काय होतं, हे जे मीठ आपल्या रोजच्या आयुष्यातलं आहे, तर त्याच्या प्रॉपर्टीज बघा काय. दे हॅव हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट. हे मीठ सहजासहजी वितळतं का? असं उन्हात ठेवलेलं असतं. तुम्हाला माहिती ना मीठ कुठे बनतं? मीठ बनतं मिठागरामध्ये. समुद्रातलं पाणी मिठागरांमध्ये अडकवून पाण्याची वाफ करवली जाते. त्याच्या आपोआपच एवढी गरमी उष्णता असते. समुद्राच्या जवळ मिठागरं असतात, तिथे मीठ असं जमा करून ठेवलं जातं. आपोआप बाष्पीभवनामुळे, म्हणजे इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर हेल्प्स दॅट water to go away from the salt behind. So we have the salt at the end of the process. तर ह्याच्यामधून आपल्याला जे मीठ मिळतं, सॉल्ट, ते गरमीमध्ये असंच पडलेलं असतं कडक उन्हामध्ये कित्येक दिवस, पण त्याला काहीही होत नाही, कारण की आयनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंटच खूप हाय आहे. बॉइलिंग पॉइंट त्याच्यावर पण जास्त हाय. दे आर क्रिस्टलाइन इन नेचर. कोणतेही आयनिक कंपाऊंड्स हे दोन ऍटम जोडून बनलेले नसतात, त्यांचे क्रिस्टल लॅटिस असतं, म्हणजे क्रिस्टलाइन स्ट्रक्चर, 3 डायमेन्शनल अरेंजमेंट असते. जे मीठ आपण खातो ते एका क्यूब सारखं असतं. त्याचं एक क्रिस्टल 1 सोडियम 7 Na बरोबर आणि 1 Na 7 सोडियम बरोबर अटॅक झालेला असतो. अशी छोट्या छोट्या क्यूब मध्ये त्यांची रचना असते. म्हणजेच ते क्रिस्टलॅटिक स्ट्रक्चर दाखवतात. अँड दे आर जनरली गुड इलेक्ट्रिकल कंडक्टर्स वेन डिझॉल्व्ड इन वॉटर ऑर मोल्टन. हेच पाणी जेव्हा आपण घेतो आणि त्याच्यामध्ये मीठ टाकतो, कुठलंही पाणी जे आपण वापरतो, पाणी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करो न करो, पण त्यात मीठ टाकलं की ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं, कारण त्यातले Na प्लस Cl मायनस असे आयन्स वेगळे होतात. मग सर्किट सुरू होतो, म्हणजे सर्कल कम्प्लीट होतं आणि मग इलेक्ट्रॉन्सचा फ्लो कंटिन्यू झाला की मग आपण म्हणतो की इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली. पण मोल्टन स्टेटमध्ये सुद्धा त्यातले आयन्स मोकळे झालेले असतात, म्हणून त्यातही ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात. नाउ डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड. सी, मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं ते क्रिस्टलॅटिस हे म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर. आयनिक कंपाऊंड्स such as sodium chloride dissociate into their constituent ions when dissolved in water. This process is known as dissociation and it occurs due to strong electrostatic forces between the oppositely charged ions. बरोबर. डिसोसिएटचा अर्थ आहे मोकळं होणं. जेव्हा आपण त्याला पाण्यात टाकतो तेव्हा ते मोकळे होतात. कशामुळे? Strong electrostatic forces between the oppositely charged ions. The dissociation of ion compounds is an important phenomenon that enables the conduction of electricity in aqueous solution and explains the unique properties of acids, bases and salts. बघा,
पाण्यामध्ये HCl डिझॉल्व्ह होतं, NaCl डिझॉल्व्ह होतं, NaOH डिझॉल्व्ह होतं, KCl डिझॉल्व्ह होतं. म्हणजेच काय, पाण्याचे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये H+OH- बघा. नाउ अगेन लुक ॲट द पिक्चर. अंडरस्टँड ऑल द थिंग्स व्हेरी व्हेरी सिस्टमॅटिकली. देर वोंट बी एनी कन्फ्युजन की हे कशाचं काय चाललंय. हे समजलं आपल्याला कसे काय Na+Cl- बनतात. आता आपण जरा पुढची गोष्ट बघूया. आपला मुद्दा होता वॉटर मॉलिक्युल. सॉरी, दुपारची वेळ ना, दुपारी 3-4ची वेळ ही जरा अशीच वेळ असते. तुम्ही किती जागा राहण्याचा प्रयत्न करा, मध्ये मध्ये असं थोडं जरा वातावरणच असं असतं. चला, वी आर टॉकिंग अबाउट H2O molecule. Let us understand this in this way. This is hydrogen, this is oxygen and hydrogen असं वाटतं एखाद्या मुलीच्या 2 वेण्या आहेत, हे की नाही? पण हे H2O मॉलिक्युल आहे. कसे काय बघा. नाउ आय विल टेल यू हाऊ. दिस इज ऑक्सिजन. ऑक्सिजनचा जो काही ॲटम आहे तो मोठा आहे. अँड दिस इज हायड्रोजन. आता हायड्रोजन कसा आहे, छोटासा मॉलिक्युल आहे, ॲटम आहे आणि H+ आहे. हा पण बिचारा H+ आहे. आणि O काय करतो, ऑक्सिजन -2. आता काय होतं, ह्याचा 1+ याचा 1+ आणि ह्याचे -2 हे तर बॅलन्स झालं. म्हणून H2O म्हणजे ऑक्सिजन. बघा, मजा अशी आहे, ऑक्सिजनची जी काही नीड आहे ती 2 हायड्रोजनमुळे कम्प्लीट झाली. पण ऑक्सिजन इज अ बॉस इन H2O. तर ह्यांनी शेअर केलेले जे इलेक्ट्रॉन असतात, आता आपण आयनिक बॉन्ड बद्दल बोलत नाहीये. हा बॉन्ड वेगळा आहे, हा कोव्हॅलेंट बॉन्ड आहे. जे काही इलेक्ट्रॉन शेअर केलेले ते ऑक्सिजन स्वतःकडे खेचून घेतो. या हायड्रोजनचे पण ऑक्सिजनकडेच जास्त असतात. हायड्रोजन त्याचा मनाचं समाधान करून घेतो की माझं ड्युप्लेट कम्प्लीट झालं, पण ते इलेक्ट्रॉन जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजनकडे झुकलेले असतात. हायड्रोजनची ड्युप्लेट कम्प्लीट झाली का, झाली. याची झाली का, झाली. पण त्याच्यात जास्त डॉमिनन्स कोणाचा आहे, ऑक्सिजनचा आहे. कारण ऑक्सिजन बिग मॉलिक्युल आणि तो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह लोक असेच असतात, बरोबर. म्हणजेच काय झालं, आता ह्याच्यामध्ये 2 पोल्स तयार झाले. H2O मॉलिक्युल मध्ये निगेटिव्ह चार्जचं एक सेंटर झालं आणि 2 पॉझिटिव्ह चार्जेस पण मोकळे झाले. ते स्टेबल आहेत का, आहेत ना. पण तरी पण त्या मॉलिक्युल मध्येच 2 पोल तयार झाले, निगेटिव्ह पण आणि 2 पॉझिटिव्ह. ह्या 2 पॉझिटिव्हच्या खाली आता इथे समजा दुसरा मॉलिक्यूल आहे. कसला, पाण्याचाच. हा आहे दुसरा H2O. आणि ह्याच्यामध्ये आता इथे ह्या दोघांचे शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहेत. पण हा ऑक्सिजन मायनस आहे, ऑक्सिजन -2. आता हा जो इकडचा ऑक्सिजन आहे, हा याला स्वतःकडे अट्रॅक्ट करेल. हायड्रोजन याच्याबरोबर बॉन्ड केलेला आहे पण अट्रॅक्ट झालाय खालच्या ऑक्सिजनकडे. या हायड्रोजनचं बॉन्डिंग याच्याशी आहे पण तो इथल्या खालच्या एखाद्या ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होईल. तसंच ह्या ऑक्सिजनकडे जे मायनस आहे चार्जेस,
त्याच्या बाजूला दुसऱ्या एखाद्या मॉलिक्युलचा हायड्रोजन अट्रॅक्ट होईल. इकडे आणखी एक हायड्रोजन तो अट्रॅक्ट करेल. हे असं असं H2O मध्ये होत राहतं. H2O इज अ मॉलिक्युल. त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन, 2 हायड्रोजन आहेत. ते बॉन्डेड आहेत. दे वॉन्ट ब्रेक देअर बॉन्ड, बट येस देअर इज स्टील अदर अट्रॅक्शन. ऑक्सिजनला दुसरे हायड्रोजन अट्रॅक्ट करतात, त्या हायड्रोजनला दुसरे ऑक्सिजन पण अट्रॅक्ट करतात, बिकॉज दे आर अपोजिटली चार्ज. ऑक्सिजनकडे डॉमिनेटिंग पॉवर असल्यामुळे इलेक्ट्रॉन त्याच्याकडे शिफ्ट झाल्यासारखे आहेत. म्हणून हायड्रोजनकडे त्यांचं स्टेबिलिटी तर आहे, पण दे आर नॉट हॅपी बिकॉज दे हॅव स्लाइटली पॉझिटिव्ह चार्ज ऑन देम. तो पूर्णपणे गेला नाहीये. सो तो चार्ज बॅलन्स करण्याकरता दे गेट अट्रॅक्टेड टुवर्ड सम निगेटिव्ह चार्ज, जो ऑलरेडी दुसऱ्या ऑक्सिजनवरती आहे. म्हणजे अशा पद्धतीने या मॉलिक्युलच्या मध्येच इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन आहे आणि ते असं जाळ्यासारखं पसरलेलं आहे. आता ह्या सगळ्याच्या या ज्या स्पेसमध्ये इथे कुठेतरी इथे कुठेतरी इथे कुठेतरी आपले Na+, Cl-, कुठेतरी Na+ आणि Cl- असे जाऊन अडकतात, म्हणजेच डिसोसिएट होतात, त्यांच्या मूळ स्ट्रक्चरला ब्रेक करतात आणि पाण्यात जाऊन डिसॉल्व्ह होतात. वॉटर इज दी युनिव्हर्सल सॉल्व्हंट. बट वाय? बिकॉज वॉटर हॅज दिस प्रॉपर्टी of dissociating the other atoms, other molecules, and break them into their atoms. The reason हे जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन आहे ना, त्याच्यामध्ये जागा निर्माण करतं आणि इट हेल्प्स अदर ॲटम्स टू आणि ते डिसोसिएट होतात. ठीक आहे. काम कोण करत असतं? काय नाव आहे? नाव काय तुझं? थांबायचं का आपण? तुम्ही कोणी अटॅच होताय का? कुठली स्कूल जॉईन होते का? ओके, ठीक आहे. चला सर, आपण ऍसिड, बेसिस आणि सॉल्ट्स हा लेसन सुरू केलेला आहे. जनरल आपण इंट्रोडक्शन बघितलं. आता आपण पुढचा मुद्दा बघतोय, डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स. सो ऑल दीज मॉलिक्युल्स विच आर आयनिक इन नेचर, दे डिसोसिएट इन वॉटर बिकॉज वॉटर इटसेल्फ हॅज दी बायपोलार नेचर. पॉझिटिव्ह निगेटिव्ह त्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत. म्हणूनच पाण्यामध्ये ऍसिड्स, बेसिस, सॉल्ट सगळेच डिझॉल्व्ह होतात. नाउ दिस इज द फर्स्ट पॉइंट, अर्हेनियस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. आपल्याला जनरल माहिती आहे की ऍसिड्स आर sour in taste because they have some kind of lower pH. हे सगळं आपण मगाशी बोललो, पण ती त्याची सायंटिफिक डेफिनेशन नाही. ऍसिड म्हणजे काय, बेस म्हणजे काय, याची आपल्याला कन्फर्म सायंटिफिक डेफिनेशन पाहिजे असेल तर वी नीड टू फॉलो द अर्हेनियस थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. काय म्हणणं आहे ह्याचं? अर्हेनियस सेड दॅट ऑल दी ऍसिड्स आर ऍसिड्स बिकॉज दे प्रोव्हाइड मोर अमाउंट ऑफ H+ आयन्स वेन डिझॉल्व्ड इन वॉटर. एक्झाम्पल, HCl तुम्ही जर घेतलं तर HCl मध्ये काय आहे, H+Cl-. म्हणजेच काय होतं, त्याच्यामधनं H+ आयन्स मिळतात. आता दुसरं बरोबर. सो बेसिस काय करतात, OH- आयन देतात, जसं NaOH. NaOH मध्ये काय होतं, Na+OH-. एक मिनिट हा, जर आपण हीच कन्सेप्ट आपल्या पुस्तकात एकदा बघूया. आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी बोललो त्या जरा आपण आपल्या ह्या टेबलमध्ये एकदा बघूया. आणि H+ आयन्स आणि OH- आयन्स कशा कशामध्ये आहेत, जरा आपला 1 मिनिट विचार करूया आणि पुन्हा आपण ही गोष्टी डिस्कस करू.
अर्हेनियसने सांगितलेल्या डेफिनेशन प्रमाणे आपण जर बघितलं तर ह्या टेबलमध्ये जेव्हा आपण सॉल्व्ह करतो H+ आयन आणि OH- आयन सी. आता आपल्याला जे डिस्कस करायचं आहे ते आहे हे अर्हेनियस थेअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसेस. जी गोष्ट आपण आता पीपीटी मध्ये बोललो तीच टेबलमध्ये आपण लगेच करून बघतोय. HCl इज ब्रोकन इंटू H+ आयन Cl- आयन. माझा माईक ऑन झालाय ना? ओके, हा बर. असंच HNO3 ला H+ आणि NO3- असे त्याचे आपण आयन्स डिसोसिएट केलेत, म्हणजे त्या पूर्ण मॉलिक्युलला आपण ब्रेक केलं. असं आपल्याला काय बनलं HBr H+ आणि Br-. आता ह्या उदाहरणांमधनं आपण जरा बघूया. H+ SO4- 2 आणि 2H+, 2 बनतील ना, H2 आहेत. आता जर आपण विचार केला ह्या गोष्टीचा तर ह्या सगळ्यांमध्ये H+ आहे, म्हणजे हे काय झाले ऍसिड झाले. जिथे जिथे ह्याच्यामध्ये पण ऍसिडच येणार, कारण काय H+ आहे बघा, H3 म्हणजे 3H+. आता खालचे उदाहरण बघा. खालच्या उदाहरणांमध्ये काय आहे NaOH. आता बेसिक रेडिकल, ऍसिडिक रेडिकल. बेसिक म्हणजे कोणते? पॉझिटिव्ह Na+ आणि OH-. जर आता आपण याचं कॉमन फॅक्टर्स काय आहेत ते बघूया. KOH चं काय आहे? K+ आणि OH-. ठीक आहे. आता CaOH-2 मध्ये पण काय आहे? Ca+2 आणि 2OH-. 2OH-. आता ह्या 3 मॉलिक्युल्सचा विचार केला तर हे डिसोसिएट झाल्यावरती आपल्याला काय मिळालं? OH- मिळालं. OH- म्हणजे याच्यामध्ये काय आहे? बेस. अर्हेनियस थेअरीमध्ये आपण आत्ताच डेफिनेशन जी बघितली होती त्याच्यामध्ये ऍसिडमध्ये H+ आयन्स दिले जातात आणि बेसिसमध्ये OH- आयन्स दिले जातात. तेच तर सांगितलं होतं. मग NH4OH काय असेल सांगा बरं जरा. बरोबर, OH- आयन दिला म्हणजे तो पण झाला बेस. आता तिसरा प्रकार NaCl. Na+ Cl-. बघा याच्यामध्ये आपल्याला काय मिळाले आयन्स डिसोसिएशन नंतर? Na+ आणि Cl-. इकडे Ca+2 कॅल्शियम+2 आणि दुसरं आपलं काय आहे? NO3 मायनस. बरोबर. आता सांगायचा मुद्दा असा, ह्या 2 एक्झाम्पल्स मध्ये H+ पण नाही, OH- पण नाही, म्हणजे हे कोण आहेत? सॉल्ट. -2 येईल ना इकडे? नाही, बरोबर आहे NO3-, कारण काय होईल? Ca+2 आहे ना, म्हणजे हे 2 ग्रुप जॉईन होतील, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन इज करेक्ट. म्हणजे हे 2 काय आहेत? सॉल्ट आहेत. मग हे काय आहेत? सॉल्ट, सॉल्ट आणि सॉल्टच. H+ पण नाही, OH- पण नाही. हीच आहे अर्हेनियसची थिअरी ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. आयनिक कंपाऊंड म्हणजे काय हे आपण ऑलरेडी मगाशीच एक्सप्लेन केलेलं आहे. पुन्हा एकदा आता याच्यात बघा. सोडियमचं एक्झाम्पल दिले, इलेक्ट्रॉन दिला, झाला Na+. म्हणजे काय झाला तो? Na+ कॅटायन. आपण मगाशी बोललो होतो ना, इलेक्ट्रॉन दिला की तो होतो पॉझिटिव्हली चार्ज्ड कॅटायन. दुसरं Cl- क्लोरीन. Cl चे 7 इलेक्ट्रॉन्स होते, 1 इलेक्ट्रॉन घेतला, बघा हा 1 इलेक्ट्रॉन Na-Cl ला दिला इकडे ब्लँक. म्हणजे आता क्लोरीनचं काय झाला? क्लोरीन झाला मायनस. पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकत्र आले, NaCl विथ अन आयनिक बॉन्ड. करेक्ट. इथपर्यंत आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. आता आपण बघतोय डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स. पाण्यामध्ये गेले की ते कसे डिसोसिएट होतात? पाण्याचा अख्खा मॉलिक्युल, वी हॅव डिस्कस द
वॉटर मॉलिक्युल इन डिटेल, की त्याच्यामध्ये H+ OH- ह्याच्यामध्ये चार्जेसमध्ये डिफरन्स असतो. सो त्याच्यामध्ये डिसोसिएशन होतं. त्याचं एक्झाम्पल आपल्याला दिलंय NaCl डिझॉल्व्ड इन वॉटर. NaCl is when dissolved in water, what we get? Na+ Cl-. Likewise, NaCl if it is melted, त्याला तुम्ही जर वितळवलं तरी पण त्यातले Na+ आणि Cl- हे वेगवेगळे होणार आहेत. हीच आहे Arrhenius theory of acids and bases, that acids are the substances. See, the definition itself is given. Example, HCl, H2SO4, H3, H2CO3. When dissolved in water, acids give rise to H+ ions. ठीक आहे, अँड दॅट इज द ओनली केटायन. तेच तुम्हाला मिळणार त्याच्यामधनं. तो एकच केटायन मिळेल जो आहे H+. दुसरे मिळाले तर ते काही ऍसिड होणार नाही. ऍसिडची डेफिनेशन आहे H+ आयनच मिळायला पाहिजे इन वॉटर वेन डिसोसिएटेड. लाईकवाईज definition of base is same. See, base. A base is an example, or base is a substance which on dissolving in water gives rise to OH- ions. NaOH dissociates and gives Na+ OH-. CaOH twice gives Ca+ to OH-2. Classification of acids and bases. See, this is an important part. We will discuss this in PPT 2. Arrhenius theory झाली आपली. आता आपण बघूया आपले स्ट्रॉंग आणि वीक ऍसिड्स. स्ट्रॉंग ऍसिड्स कोण असतात? द ऍसिड्स विच गिव्ह मोर नंबर ऑफ H+ आयन्स अँड क्विक डिसोसिएशन आणि दे कम्प्लिटली डिसोसिएट इन वॉटर. असे सगळे जे असतात ते असतात H+ आयन वाले स्ट्रॉंग ऍसिड्स. पण वीक ऍसिड कोण असतात? द ऍसिड्स विच गिव्ह H+ आयन्स बट स्लोली partially dissociate and they take time. ते असतात वीक ऍसिड. H+ आयन देतात पण पूर्णपणे देत नाहीत, हळूहळू देतात. ऍसिड आहेत पण माइल्ड आहेत. तसेच बेसेस. स्ट्रॉंग बेसेस म्हणजे कोणते? दॅट कम्प्लिटली डिसोसिएट इन वॉटर अँड दे गिव्ह OH- आयन्स क्विकली इन हाय कॉन्सन्ट्रेशन. बट वीक बेसेस आर द वन्स विच पार्शियली डिसोसिएट. हळूहळू डिसोसिएट होतात. देतात OH- आयन्स पण देतात पण हळूहळू देतात. हे कसं आहे माहितीये? मी होमवर्क तर करतोय पण आरामात करतोय. पटापट केला, करून ठेवून दिला. स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस. सकाळपासून बसलोय, संध्याकाळपर्यंत बसलोय, एक एक पान करतोय, टंगळ करतोय, काम करतोय, स्लोली करतोय, कारण हे मला आवडणारं काम नाहीये. असं असू शकतं. त्याला म्हणतात वीक बेसिस. अल्कली हा शब्द तुम्ही ऐकला असेल. अल्कली, अल्कली. अल्कली म्हणजे काय? हायली सोल्युबल बेसिस. पाण्यामधले हायली सोल्युबल बेसिस, त्यांना आपण अल्कली म्हणतो. पाण्यात टाकले ते डिसोसिएट होतात लगेच, हायली सोल्युबल. आणि एकदम स्ट्रॉंग बेसिस असतात, त्यांना आपण म्हणतो अल्कली. ठीक आहे. आता बेसिसिटी अँड ऍसिडिटी. बेसिसिटी ऍसिड्सची मोजतात आणि ऍसिडिटी बेसिसची मोजतात. बेसिसिटी म्हणजे काय? द बेसिसिटी ऑफ अ सोल्युशन रेफर्स टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH- अँड प्रेझेंट इन दी सबस्टन्स. OH- किती आहेत हे बेसिसिटीने मोजतात. Strong bases like sodium hydroxide have a high basicity, producing a large amount of OH- ions. मग acidity काय? The acidity of a solution refers to the concentration of H+ ions present. किती acidic आहे सोल्युशन? खूप जास्त acidic आहे. H+ ions ची संख्या खूप जास्त आहे. बेसेस, बेसिसिटी कशी? OH- ions ची संख्या खूप जास्त आहे. ते बेसेस. कॉन्सन्ट्रेशन बघा, जेव्हा आपण एखादं लिंबू डायरेक्ट चिरून खातो, लिंबाची फोड खातो, खाल्ल्यावर असं घशाला असं जे होतं ना, ते स्ट्रॉंग ऍसिड खाल्ल्यामुळे होतं. लिंबामध्ये ऍसिड आहे म्हणून तो आंबट आहे, बरोबर. तर त्या ऍसिडच्या स्ट्रॉंग असण्यामुळे, म्हणजे स्ट्रेंथमुळे, कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळे आपल्याला घशाला असं इचिंग झाल्यासारखं होतं. पण तोच लिंबू तुम्ही पाण्यामध्ये विरळून त्याचं साधं पाणी, लिंबू पाणी करून प्यायला, तर तुम्हाला ग्लासभर पाणी आणि लिंबू, पूर्ण लिंबूभर रस आरामात प्यायला जातो. कारण काय? त्या लिंबाचं कॉन्सन्ट्रेशन आता वीक झालंय, म्हणजे माइल्ड झालंय. तर कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? भेसळ. थोडक्यात जर तुमचं ऍसिड ऍज इट इज ओरिजिनल असेल, त्याच्यात काहीच मिसळलेलं नाही, पाणी नाही, आणखीन काही नाही, काही नाही, तर ते आहे स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस, जसं आहे तसं. पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कमी केलं, म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी पाणी घातलं, दुसरं काहीतरी घातलं, पाणीच घालायचं असतं,
घातलं की त्याचं काय होतं, आपलं कॉन्सन्ट्रेशन कमी होतं, म्हणजे त्याची स्ट्रेंथ कमी होते. त्यातल्या H+ आयन्स बरोबर दुसरे लोक आता त्याच्यामध्ये आले ना, म्हणजे ऍसिड बरोबर भेसळ झालेली आहे. त्याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड्स अँड बेसिस. पीएच ऑफ सोल्युशन जे आपण मगाशी बोललो होतो, 1 to 14 म्हणजे ऍक्च्युली 0 to 14 अशी ती पीएच ची पूर्ण रेंज असते. पीएच 0 म्हणजे हायली स्ट्रॉंग ऍसिड. 1 मोलार HCl आपल्या बोर्डात असतं ते. मग गॅस्ट्रिक ज्युसेस तुम्ही काहीही खाल्लं तरी पण ते पचतं बघा, कारण आपल्या पोटामध्ये ऍसिडिक ज्युसेस आहेत, जे की आपल्या पोटात खाल्लेलं अन्न नॉनव्हेज पचवण्याकरता असेल, काही हार्ड मटेरियल आपण खाल्लं, एखाद्याला चिंगम खाऊन टाकलं, काही असं असू शकतं जे की डायजेस्टेबल नाहीये किंवा त्याला वेळ लागेल, तर त्याला डिझॉल्व्ह करण्याचं काम ह्या पोटातल्या ऍसिडमध्ये होतं. विनेगर जे आपल्या काही स्वयंपाकामध्ये असतं, लोणच्यांमध्ये असतं, ते आंबट असतं बघा, त्याचा पीएच आहे 3. टोमॅटो ज्यूस, टोमॅटो आंबट असतात, कच्चे टोमॅटो. पिकले गोडसर लागतात, पण त्यांची मूळ टेंडन्सी ऍसिडिटीची आहे. ब्लॅक कॉफी, कॉफी लोक पितात, कॉफी आणि चहा ही जी पेय आहेत ती ऍक्च्युली ऍसिडिक आहेत, पण त्याच्यामध्ये आपण आणखीन दूध टाकून त्यांना आणखीन ऍसिडिक करून पितो. सो व्हॉट वी आर डुईंग, थिंक ऑफ इट. देन देर इज ऍसिड रेन, पावसाचं पाणी ज्याच्यामध्ये ऍसिड मिक्स होतं, त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 5.6. खूप ऍसिडिक आहे का? नाही, पण आहे. मग युरिन, द युरिन दॅट वी पास, त्याचं पीएच आहे 6. म्हणून उन्हाळ्यामध्ये जेव्हा पाणी आपण, आपलं शरीर पाणी रोखून ठेवतं आणि युरिन पास करताना खूप जास्त कॉन्सन्ट्रेटेड युरिन पास केल्यावरती जळजळ होते, कारण की त्याचं पीएच 6 आहे. इट इज लाईक ऍसिडिक पीएच. म्हणून तर उन्हाळ्यामध्ये हे सगळे प्रॉब्लेम जास्त होतात. पाणी जास्त नाहीये, म्हणजे डायल्यूट नाहीये, कॉन्सन्ट्रेटेड येते. रेन आणि मिल्क जे दूध आपण पितो, इट इज स्लाइटली ऍसिडिक, 6.5 आहे त्याचा पीएच, बरोबर. प्युअर वॉटर किंवा शुगर सोल्युशन, पाण्याला काहीच पीएच नाहीये, तो काय आहे, न्यूट्रल आहे. म्हणजे पीएच नाही म्हणजे ऍसिडिक बेसिक नाही, त्याचे पीएच 7 आहे, तो न्यूट्रल आहे, म्हणून तर पाणी पितो ना आपण. मग आहे ब्लड, आपल्या शरीरातलं रक्त 7.4 आहे त्याचा पीएच, स्लाइटली बेसिक. सोल्युशन ऑफ बेकिंग सोडा 8.5, टूथपेस्ट 9.5, मिल्क ऑफ मॅग्नेशिया 10.5, लाईम वॉटर 11 आणि NaOH 14. हे तुम्ही जितकं खाली खाली जाल तर 14 इज द हायेस्ट बेसिक व्हॅल्यू. म्हणजे आता आपलं जे काही बेसिक सोल्युशन आहे ते आहे 14चं, म्हणजे किती स्ट्रॉंग आहे बघा. म्हणजेच 0 to 14 या पीएच रेंजमध्ये आपल्याला हे समजतं की दिलेला सबस्टन्स हा किती स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. आता आपल्या या धड्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी बोललो. पुढचा मुद्दा आहे आपला इंडिकेटर्स. ऍसिडिक आणि बेसिक गोष्टी चेक कशा करायच्या, इंडिकेटर्सने चेक करायचे. आपल्याकडे पीएच पेपर असतात, लिक्विड इंडिकेटर्स असतात, किंवा आपल्याकडे काही नॅचरल इंडिकेटर्स पण असतात. त्यांचा वापर करून आपल्याला दिलेला पदार्थ हा कोणत्या पीएचचा आहे, किती पीएचचा आहे, हे सगळं समजतं. ठीक आहे. आता इंडिकेटर्स कोणत्या कोणत्या कलरचे, युनिव्हर्सल, मिथाइल ऑरेंज असेल, फिनाफ्थलीन असेल, हे कसे काम करतात. इंडिकेटर्सचं काम असतं एका विशिष्ट पीएच मध्ये गेल्यावरती कलर चेंज दाखवणं. उदाहरणार्थ फिनॉफ्थेलिन एक कलरलेस सोल्युशन आहे, असं बाटलीत ठेवलं तर आपल्याला पाणीच वाटतं, पण जेव्हा ते बेसिक कंडिशन मध्ये जातं, म्हणजे जेव्हा त्याचा पीएच 7 अबो येतो, तेव्हा त्याचा रंग लाईट पिंक, एकदम हलका पिंक कलर येतो. म्हणून जेव्हा आपण एक्सपेरिमेंट करतो तेव्हा बेसिक सोल्युशन आहे का नाही हे चेक करण्याकरता, किंवा तुमचं प्रोडक्ट बनलंय की नाही हे चेक करण्याकरता जनरली हे सगळं टायट्रेशन रिएक्शन मध्ये होतं. तर त्याच्यामध्ये थोडंसं मिथाइल ऑरेंज इंडिकेटर टाकतात आपल्या ह्याच्यामध्ये, कोनिकल फ्लास्क मध्ये. ऍसिड वरनं पडतंय, बेस आपल्याकडे आहे, बेसिक सोल्युशन मध्ये आपण इंडिकेटर टाकलं आहे ऑलरेडी फिनॉफ्थेलिन, जो की कलरलेस आहे. हे सोल्युशन पण कलरलेस, ते पण कलरलेस. आपल्याला कळणार कसं काय चाललंय. टायट्रेशन मधनं आपण वरून हळूहळू काय टाकतो, त्याच्यामध्ये काही सोल्युशन टाकतोय. जेव्हा आपलं सोल्युशन ऍसिड बेस तर न्यूट्रलाइज होतील ना, त्या ही रिएक्शन ती नाहीये. पण बेसिक कंडिशन मध्ये आपला फिनॉफ्थेलिन पिंक कलर देतो. ह्याचे तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ पण सापडतील. खाली बीकर मध्ये काहीतरी घेतलंय, वरती काहीतरी ठेवलंय, आणि त्याचं तुम्ही टायट्रेशन करताना कलर चेंज बघताय. म्हणजेच फिनॉफ्थेलिन हा बेसिक कंडिशन मध्ये तुम्हाला पिंक कलर देतो,
ह्याचाच अर्थ असा आहे की तुमचं जे सोल्युशन बनलंय ते आता बेसिक आहे. तसेच मिथाइल ऑरेंज, एखादी गोष्ट आहे त्याचा कलर तुम्हाला चेक करायचा आहे. ऑरेंज कलर असतो, मिथाइल ऑरेंजचा कलरच ऑरेंज असतो. तो जर लाल सारखा झाला किंवा असा वेगळाच झाला तर समजायचं की याचा पीएच बदललाय. बरोबर. सगळ्यात बेस्ट आहेत आपले लिटमस पेपर. ब्ल्यूचा रेड झाला की ऍसिडिक, रेडचा ब्ल्यू झाला की बेसिक. अशा पीएचच्या पट्ट्या पण असतात. जसे लिटमस पेपर असतात तसे पीएच पेपर्स पण असतात. ते पीएच पेपर्स तुम्ही सबस्टन्स मध्ये बुडवले की त्याचा जसा कलर चेंज येईल तो या पट्टीवर लावून बघायचा. जो इथे मॅच होईल तो त्याचा पीएच. असे इंडिकेटर्स काम करतात. हळद हा पण एक नॅचरल इंडिकेटर आहे. तो पण बेसिक कंडिशन मध्ये लाल होतो. पिवळ्या रंगाची हळद बेसिक कंडिशन मध्ये लाल होते. हे त्याचे चेंज इन कलर नेचर असतं. अशा पद्धतीने इंडिकेटर्स आपली मदत करतात. पुढचा टाइप्स ऑफ रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट वगैरे हा सगळा भाग आपण पुढच्या वेळेला बघणार आहे. आज आपण जे काही पाहिलं तर तुम्हाला कळलं असेलच, आणि इन केस तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आज आपण थांबूया इथे आणि